एका चुकीच्या कलरमुळे आमची पूर्ण रूम खराब होणार होती. पण शेवटी जे झालं ते आम्हीही एक्सपेक्ट केलं नव्हतं. नमस्कार, मी गौरी आणि संध्याकाळी मी आणि भैया कलर घ्यायला गेलो. सोपं वाटत होतं, पण एका कलरचे इतके शेड्स होते की आम्हीच कन्फ्यूज झालो. खूप वेळानंतर फायनली कलर डिसाईड केला. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला सुरुवात केली. ही रूम आधी भैयाची होती, पण आता ती स्टोर रूम झाली होती. सगळं सामान बाहेर काढायला अर्धा दिवस गेला. मग भिंती घासायला सुरुवात केली आणि या भिंतींची अशी अवस्था कुणी केली माहितीये? हे महाशय. एकही क्रिकेट प्लेअर असा नव्हता ज्याचा फोटो भिंतीवर यांनी चिटकवला नव्हता. आणि प्रत्येक भिंतीवर याचंच नाव. सगळं साफ केलं, खिळे काढले, वॉलपुट्टी भरली आणि कलर सुरू केला. व्हिडिओमध्ये जितकं इझी दिसतंय ना, रिअलमध्ये तितकंच हार्ड होतं. येल्लो शेड मिक्स करताना तर आमची हालतच खराब झाली. फायनली शेड तयार झाला, पण पहिला कोट दिल्यावर भिंतीवरचे जे जुने मार्क्स होते ते अजूनही दिसत होते. मग दुसरा कोट दिला आणि याला सुकायला ठेवलं. म्हटलं तोपर्यंत दुसरी भिंत कलर करून घेऊयात. आणि तो कलर लावताच मला वाटलं आपण रॉंग शेड आणलाय. पण भैया म्हणाला सुकू दे, मग मॅजिक बघ. आणि खरंच रूम ड्राय झाल्यावर एक्झॅक्टली तोच शेड आला जो आम्ही सिलेक्ट केला होता. पण अजून काम संपलेलं नाही. हा सगळा पसारा आवरायचा आहे आणि रूमला छान लुक द्यायचा आहे. पार्ट 2 चुकवायचा नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या.